श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. अध्याय 34. शरभेश्वराचा वृत्तांत. काही दिवस सतत प्रवास करून आम्ही दोघे एका गावात पोचलो. प्रवासात धर्मगुप्त आणि मी दोघेही सतत श्रीपाद वल्लभांचे नामस्मरण करीत त्यांच्या अलौकिक लीलांचे स्मरण करीत चाललो होतो. मार्गात आमचे आदरातिथ्य सुद्धा होत होते. कधी बैलगाडी मिळाली तर कधी घोडागाडी मिळाली तर कधी पायीच चालावे लागले. याप्रमाणे आमचा प्रवास झाला. आमच्या प्रवासात मार्गामध्ये आम्हाला श्रीपाद प्रभूंच्या भक्तमंडळींकडून आदरातिथ्य लाभतच गेले. परोक्ष रूपाने ही सर्व श्रीपाद प्रभूंचीच लीला होती. त्या गावात पोचताच एक विशेष घटना घडली. एका ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान कोणीतरी बाहेर फेकत असल्याचे दिसले. त्या ब्राह्मणाची बायको आणि मुले सुद्धा घराच्या बाहेरच होती. या ब्राह्मणाने एका सावकाराकडून थोडे पैसे घेतले होते आणि ते पैसे तो परत करू शकला नाही. एके दिवशी त्या सावकाराने त्या ब्राह्मणाला रस्त्यातच अडवून त्याच्या भोवती कोळशाने एक रिंगण करून त्या रेघेच्या बाहेर त्याने येऊ नये असे बजावले. किती दिवसात माझे पैसे परत करशील ते तुझ्या यज्ञोपविताची शपथ घेऊन सांग असेही तो सावकार रागारागाने म्हणाला. ब्राह्मणाने त्या सावकाराला आश्वासन दिले की 2 आठवड्यात तो त्याचे पैसे परत करील. परंतु 15 दिवसात तो ब्राह्मण पैशांची व्यवस्था करू शकला नाही. तो आपला शब्द पाळू शकला नाही. मुदत संपल्यावरही धन न दिल्यामुळे तो सावकार त्या ब्राह्मणाच्या घरातील सामान रस्त्यावर फेकीत होता. ब्राह्मण, त्याची मुले, पत्नी सगळेच असहाय्य होते. गावातील लोक हा तमाशा बघत उभे होते. त्यांच्यापैकी कुणीही धाडस करून त्या ब्राह्मणाला आणखी काही दिवसांची मुदत द्या असेही म्हटले नाही. श्रीपादांची भक्ती परीक्षा व भक्तांना तारणे. श्री धर्मगुप्तांना त्या ब्राह्मणाची अवस्था पाहून त्याची कीव आली. परंतु काही सहाय्य करावे तर हातात धन नव्हते. मी तर निर्धनच होतो. परंतु तरी धाडस करून मी म्हणालो, बाबा, या दुबळ्या ब्राह्मणावर दया करून अजून 2 पंधरवड्याचा अवधी द्यावा. या अवधीत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपा कटाक्षाने त्याच्या अडचणी दूर होतील. थोडं शांत चित्ताने विचार करा. त्याचे कर्ज फेडण्याची जबाबदारी माझी आहे असे समजा. काहीशा नाखुशीनेच मी हे म्हणालो. त्यावर तो सावकार म्हणाला, बरं, तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी याला आणखी 2 पंधरवड्याचा अवधी देतोय. माझे ऋण पूर्ण फिटेपर्यंत तुम्ही दोघांनी इथून कुठेही जाऊ नये. समजा ठरलेल्या निश्चित अवधीपर्यंत याने माझे धन परत केले नाही तर याचे घर तर मी जप्त करीनच. शिवाय मध्यस्थी केल्यामुळे तुम्हा दोघांना न्यायालयात घेऊन जाईल. तेव्हा न्यायाधीश जी शिक्षा देईल त्याला तुम्ही दोघेही तेवढेच पात्र ठराल जेवढा हा ब्राह्मण. दिलेल्या अवधीत त्या ब्राह्मणाची रक्कम फेडणे मला आणि धर्मगुप्त यांना अशक्यच वाटत होते. मागचा पुढचा विचार न करता, आपल्याला जमेल किंवा नाही याचाही विचार न करता अविवेकाने मी वचन दिले होते. अशा प्रकारे अविचाराने वागल्यामुळे माझा मलाच तिटकारा आला. यात श्रीपाद प्रभूंना दोष देणे बरोबर नव्हते. माझ्याबरोबर मी बिचारे धर्मगुप्तांनाही आता संकटात टाकले होते. हे आणखी एक पाप माझ्या हातून घडले होते. जिभेवर नियंत्रण नसल्याने असे अनर्थ घडू शकतात याचे जणू हे ज्वलंत उदाहरण होते. परंतु प्रभूंची लीला अपार आहे, त्याला अंतच नाही. अशा परिस्थितीत एकतर प्रभूंवरील भक्ती दृढ होते किंवा मानव भक्तिहीन होतो. धर्मगुप्त मात्र अगदी निश्चिंत होते. ते म्हणाले, शंकर भट्टा, घडलेल्या घटनेचा विचार करू नये. झालेल्या, होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या घटना म्हणजेच भूत, वर्तमान आणि भविष्य ही सर्व प्रभूंची लीला आहे. आपले ब्रह्मलिखित जे आहे तेच होणार, ते चुकणारच नाही. ब्राह्मण पूर्ण निर्धन दरिद्री झाला होता. तो आणि त्याचे कुटुंबीय सगळेजण उपाशी राहू लागले होते. आम्ही त्यांचे पाहुणेच होतो म्हणून आमच्यावर सुद्धा उपाशीच राहावे अशी दयनीय परिस्थिती आली होती. श्रीपाद प्रभूंच्या कृपेने राहण्यास जागा मिळाली होती. आम्ही त्यांचे आभार मानत होतो. भूक, तहान, थकवा आला असताना, तसेच देणेकरी आले असताना श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम हा एकच तरणोपाय आहे असा दृढ विश्वास वाटत होता. आम्ही स्नान संध्या करून श्रीपादांचे नामस्मरण करण्याचे ठरविले. त्या ब्राह्मणाच्या घरी देवाजवळ दिवा लावण्यास तेलवात सुद्धा नव्हती. आम्ही श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये असा जप मोठ्या स्वरात म्हणत होतो. घरातील इतर सर्व मंडळी सुद्धा आमच्याबरोबर याच मंत्राचा गजर करीत होती. शेजार पाजारचे आबालवृद्ध लोकही गोळा होऊन अत्यंत भक्तिभावाने नामस्मरण करू लागले. ब्राह्मणाच्या घरी काही शेतकरी आले. मी या ब्राह्मणाचे कर्ज फेडण्याची जबाबदारी स्वीकारली होती.
त्या दरम्यान सर्वत्र ही बातमी पसरली की मी कोणत्या तरी महापुरुषांचा शिष्य आहे आणि माझ्या दैवी शक्तीनेच ब्राह्मणाचे देणे देण्याची जबाबदारी घेतली आहे असा त्यांचा समज झाला. मी फार मोठा कोणी ज्योतिषी आहे असाही साऱ्या गावात त्यांनी प्रचार केला. त्या गावात शेतकऱ्यांना पैजा लावण्याचा छंद होता. त्या ब्राह्मणाचे कर्ज हा फेडेल की नाही या प्रश्नावर शेतकरी पैजा लावत सुटले. वाईट प्रारब्ध आणि दुर्भाग्य माझे. गरज नसताना मी आपला सुखाचा जीव दुःखात घातला होता. अनवधानाने असंभव गोष्टीचे वचन देऊन कोंडीत सापडलो. मी जर ब्राह्मणाचे कर्ज फेडले नाही तर आम्हाला न्यायालयात जावे लागणार होते. माझ्याबरोबर धर्मगुप्त संकटात सापडले असते. माझ्या कोरड्या वाग्दानावर लोक पैजा लावित होते. हा एक प्रकारचा जुगारच असल्यासारखा होता आणि त्याचे कारण म्हणजे माझा शब्दच होता. परंतु मी मात्र दिव्य क्षणोक्षणी लीला विहारी अशा श्रीपाद प्रभूंचे दिव्य चरण कमलच मला या संकटातून तारतील या विश्वासाने आश्वस्त होतो. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. नारद मुनींनी श्री महाविष्णूला सांगितलेल्या या वाक्याचे स्मरण झाले. नारायणाचे भक्त ज्या शब्दांचा प्रयोग करतात ते शब्द खरे करण्याची जबाबदारी नारायणाचीच असते. त्या गावात शरभेश्वर शास्त्री या नावाचा एक पंडित आणि फार मोठा मंत्रशास्त्र वेत्ता राहत होता. त्याच्यावर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता. त्याच्या आधाराने तो भूत भविष्य आणि वर्तमान अगदी अचूकपणे सांगत असे. पैज लावलेले शेतकरी आपल्या पैजेचे काय होईल हे जाणण्याकरता शरभेश्वराकडे गेले. त्या प्रेतात्म्याने सांगितले की ब्राह्मण धन परत करू शकणार नाही. त्यानंतर तर पैजांनी आणखी जोर पकडला आणि 100 वराहांची पैज लागली. शरभेश्वर शास्त्री श्रेष्ठ की शंकर भट्ट श्रेष्ठ याचा निर्णय करण्यासाठी पैजा लावणारे फार उत्साहित होते. श्रीपाद प्रभू, सरते शेवटी तुम्ही मला जुगारी लोकांमध्येही पाठवले. मला गावातील न्यायालयाची पायरी चढण्यास भाग पाडले. त्या ब्राह्मणाला आशा दाखवून संकटात ढकलण्याचा तुमचा मानस होता. श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलेचा गूढार्थ काय असेल मला काहीही समजेनासे झाले. माझे थोडेफार शिक्षण झाले होते, परंतु माझ्याकडे कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक शक्ती नव्हती. ज्योतिष विद्या तर मुळीच येत नव्हती. जप तप योगाभ्यास कठीण नियमनिष्ठा यांचे ज्ञान तर अजिबातच नव्हते. श्रीपादांच्या चरित्रलेखनाचा एका कुतूहलाने मी संकल्प केला, परंतु त्यासाठी आवश्यक असलेली योग्यता माझ्याजवळ नव्हती. आता यातून माझे रक्षण करून माझा उद्धार करावा. शेवटी सर्व काही तुमच्या इच्छेवरच अवलंबून आहे अशी आर्त प्रार्थना मी श्रीपाद प्रभूंच्या चरणांजवळ केली. माझ्यात कधीही नसलेले धैर्य त्यावेळी अचानक आले. जे होणार असेल ते होईलच, परंतु श्रीपाद श्रीवल्लभ यातून माझे रक्षण करून मला तारतील असा दृढ विश्वास माझ्या मनात उत्पन्न झाला. शरभेश्वर शास्त्रींना एक बहीण होती. ती त्याच गावात राहत होती. तिला एके दिवशी पहाटेच्या वेळी एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात तिला दिसले की तिला भयंकर ताप आला आहे आणि तिच्या पतीचा मृत्यू होऊन तिला वैधव्य प्राप्त झाले आहे. तिने आपल्या भावाला म्हणजेच शरभेश्वर शास्त्रींना या स्वप्नाचे फळ विचारले. शरभेश्वराने आपल्या उपस्थित प्रेतात्म्याला त्या स्वप्नाबद्दल विचारले. त्या प्रेतात्म्याने सांगितले की हिचा पती देशांतराला गेलेला असताना मध्येच मार्गावर चोरांनी त्याला गाठले आणि त्याच्याकडचे सगळे द्रव्य लुबाडून त्याला मारून टाकले आहे. हे ऐकून शरभेश्वर शास्त्रींची बहीण मोठ्याने पतीच्या निधनाचा विलाप करू लागली. तेवढ्यात काही लोक तिच्या घरी आले आणि तिला धीर देऊन सांगू लागले, आपल्या गावात शंकर भट्ट या नावाचे महापंडित आले आहेत. त्यांना घटना घटिताचे म्हणजे झालेल्या आणि होणाऱ्या घटनांचे ज्ञान आहे. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू हे त्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याकडून सत्य काय हे जाणून घे असा सल्लाही त्यांनी तिला दिला. तिने तिच्या भावापेक्षा श्रेष्ठ कोणी पंडित असल्याचे कधी ऐकले नव्हते. शंकर भट्ट यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा अशी इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली. आम्हाला ज्या घरात ठेवले होते तिथे शरभेश्वर शास्त्रींच्या बहिणीला आणण्यात आले. तिने आमच्या घरी येऊन, भाऊ माझ्या मांगल्याचे रक्षण करा अशी अत्यंत आर्तवाणीने प्रार्थना केली. मला आठवले की श्रीपाद प्रभूंकडून पंचदेव पहाड येथील विवाह समारंभात शेतकऱ्याला मिळालेल्या मंत्राक्षतांपैकी काही मंत्राक्षता माझ्याजवळ आहेत. त्याबरोबर माझ्यामध्ये दिव्य अशा स्फूर्तीचा आविर्भाव झाला. या मंत्राक्षता साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांकडून मिळालेल्या असल्याने हिच्या मांगल्याचे रक्षण 100% होईलच अशी मला खात्री वाटली. मी त्या बाईला बोलवून म्हटले, बाई
या मंत्राक्षता तू घे आणि तुझ्या पूजेच्या ठिकाणी नेऊन सुरक्षित ठेव. तुझा पती थोड्याच दिवसात तुला भेटेल, हेच त्रिवार सत्य आहे. हे वर्तमान काही शेतकऱ्यांनी शरभेश्वर शास्त्रींना येऊन सांगितले. ते ऐकून त्याला आपल्या बहिणीचा फार राग आला. माझा पती सुखरूप घरी आल्यास मी त्या गरीब ब्राह्मणाचे देणे तर देईनच, आणि शिवाय शंकर भट्ट यांना गुरु करून श्रीपाद शिवल्लभांचे नामस्मरण आराधना करीन, असा शरभेश्वर शास्त्रींच्या बहिणीने संकल्प केला. 3 दिवस निघून गेले. या 3 दिवसात शेतकऱ्यांनी आम्हाला शिधा वगैरे आणून दिला. या शेतकऱ्यांनीच माझ्यावर पैज लावली होती. मी विजयी झालो तर त्यांचा सुद्धा विजय होऊन पैजेचे पैसे त्यांना मिळणारच होते. 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी शरभेश्वर शास्त्रींच्या बहिणीचा नवरा देशाटन करून सुखरूप घरी परत आला. त्या ब्राह्मण स्त्रीच्या आनंदाला काही सीमाच नव्हती. त्या मंत्राक्षतांच्या बळानेच आज माझे सौभाग्य सुरक्षित राहिले अशी तिची खात्रीच झाली. वाटेत चोरांनी तिच्या पतीला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एका यवन मल्लाने मध्ये पडून त्या चोरांना मारून त्या ब्राह्मणाचे रक्षण केले होते. आहा, श्रीपादांचा महिमा अगाध आहे, अमोघ आहे. शरभेश्वर शास्त्रींचा अहंकार नष्ट झाला. माझे भाकीत खरे ठरल्यामुळे आम्ही राहत असलेल्या घराच्या मालकाचे ऋण शरभेश्वर शास्त्री यांनीच फेडले आणि आम्हा दोघांनाही त्यांच्या घरचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी विनंती केली. त्याला आम्ही होकार दिला. शरभेश्वर शास्त्री म्हणाले, बाबा, धूम्रावती देवी ही दशमहाविद्यांपैकी एक आहे. मी तिचा उपासक आहे. तंत्रग्रंथाप्रमाणे ती उग्र ताराच आहे. तिचे स्वरूप अत्यंत उग्र आहे, परंतु ती जर प्रसन्न झाली तर रोग, दुःखे इत्यादींचा नाश करते. या देवीचा कोप झाला तर ती समस्त सुखांचा, सर्व कामनांचा नाश करते. या देवीला शरण गेल्याने सर्व विपत्तींचा, संकटांचा नाश होऊन सर्व संपदांचा, वैभवांचा लाभ होतो. ही देवी रागावल्यास उपासमार, भांडणे, दारिद्र्य यासारखी आरिष्टे येतात. माझ्यावर मात्र धूम्रावती मातेची कृपा आहे. उच्चाटन, मारण इत्यादी कृत्ये आणि भूतबाधा यांचे वाईट परिणाम ही महामाता दूर करते. करणी, जादूटोना वगैरे केल्यामुळे त्रस्त झालेल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी या मातेची उपासना आवश्यक असते. जनकल्याणार्थ मी काही दिवस निःशुल्क सेवा केली, परंतु थोड्या दिवसांनी माझ्यात धनाची आशा जागृत झाली आणि मी उच्चाटन, मारण यांनी पीडित असलेल्या लोकांकडून अधिक धन घेऊ लागलो. मातेला हे आवडले नाही. याच काळात माझा एक बलवान प्रेतात्म्याशी संबंध जुळून आला. त्या प्रेतात्म्याच्या सहाय्याने मला भूत, भविष्य आणि वर्तमान काळाविषयी कथन करण्याची शक्ती प्राप्त झाली. प्रेतात्म्याची उपासना तर करूच नाहीये. जर प्रेतात्म्याची उपासना केलीच तर त्याच्या शक्तीमुळे मिळालेले धन प्रजेच्या सेवेसाठी गोरगरिबांना, निर्धनांना दान करावे. तसे केल्याने प्रेतात्मा नेहमी आपल्या स्वाधीन राहतो. तसे न केल्यास प्रेतात्मा चुकीचे भविष्य सांगतो आणि त्याच्या साधकांचा अपमान होईल अशी परिस्थिती निर्माण करून त्याला निर्धन करतो. इतकेच नव्हे तर त्या साधकाच्या जीवाला सुद्धा धोका असतो. स्वार्थाने वागल्यास आपल्यातील पुण्यराशींचा क्षय होतो. मग तो प्रेतात्मा आपल्यासाठी कष्टांचे डोंगर निर्माण करतो. मी अविवेकाने धन मिळवले आणि नेहमी माझा स्वार्थच पाहत होतो. त्यामुळे तो प्रेतात्मा माझ्या तावडीतून सुटला. त्या प्रेतात्म्याने चुकीचे भविष्य सांगून मला संकटात टाकले आणि माझा अपमानही झाला. आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात. कृपा करून मला आपला शिष्य म्हणून स्वीकारावे ही माझी नम्र विनंती आहे. त्यावर मी म्हणालो, बाबा, या प्रपंचाचे, या सृष्टीचे गुरुत्व तर श्रीपाद शिवल्लभांचेच आहे. त्यांच्याशिवाय दुसरे गुरु कोणीही नाही. मी अहंकाराने जर गुरुत्व पत्करले तर तुझ्यापेक्षाही अधिक अपमान मला भोगावा लागेल. आम्ही कुरुगड्डीहून येताना श्रीपाद प्रभूंनी दशमहाविद्यांचे संक्षिप्त वर्णन केले होते. बाकी उरलेले वर्णन ते योग्य वेळी सांगणार आहे. दशमहाविद्येमधील कालीबद्दल, धूम्रावतीबद्दल तुम्ही आम्हाला सांगितले आहे. बाबा, मला तू गुरु करू नकोस. श्रीपादांचे आपल्या भक्तांना संकटात टाकणे आणि त्यातून सोडविणे म्हणजे एका चमत्कारासारखेच वाटते. सदा सर्वदा श्रीपादांचे नामस्मरण करणे हेच इह परलोकाचे साधन होय. श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 34 समाप्त.